कोपरी पाच पाखाडीत दोन्ही शिवसेना आमने सामने. ठाकरेंची शिवसेना शिंदेची शिवसेना आमने सामने. नाना नानी पार्कच्या जागेवरून वाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गुरुवारी दोन्ही शिवसेना आमने सामने आल्या. शिंदेच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील ज्ञानेश्वर नगर परिसरात गुरुवारी आरोग्य केंद्र उभारण्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आली. नाना नानी पार्कच्या जागेवर आयुष्यमान आरोग्य केंद्र उभारण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक शहाजी खुसपे आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केला. नागरिक थेट रस्त्यावर उतरले. दुसरीकडे प्रकल्प याच ठिकाणी होणार अशी आग्रही भूमिका शिंदेच्या शिवसेनेने घेतली. दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारी झाली. यामुळे काही काळ येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. वागळे इस्टेट परिसरातील ज्ञानेश्वर नगर हा भाग शिंदेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील उद्यान नाना नानी पार्क गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित आहे. मात्र नागरिक उद्यानासाठी आग्रही आहेत. नगरसेवक इथे दोन आहेत. आम्ही काय बोललो, एकमेकाच्या संपर्कात राहून या आम्हाला नागरिकांना विश्वासात घेऊन आम्हाला गार्डन पाहिजे की आरोग्य केंद्र पाहिजे, हे तर त्या लोकांनी विचार करायला पाहिजे की नाही. तुम्हाला कोणी निवडून दिलं? नागरिकांनी दिलं. आणि त्याच्यातल्या एकांचे चांगले विचार आहेत खुसबे साहेबांचे आणि अनिल बोर साहेबांचे तर अजिबात विचार चांगले नाहीत. का तर ते खुसबे साहेबांचे विचार चांगले घेऊन बाबा चला लोकांचे नागरिकांचे विचार घेऊन तुम्ही आम्हाला गार्डनचं, लहान मुलांचं तुम्ही हे चिनून घेताय, गार्डन चिनून घेताय, हे चांगली बात नाही. प्रशासनाने पण चांगलं केलं नाही आहे. जरा आमच्या नागरिकांचं पण विचार घ्यायला पाहिजे ना त्याच्यामध्ये. जर नागरिकांचा विचार घेत नाही प्रशासन तर फायदा काय आहे मग? आमची लहान मुलं जाणार कुठे खेळायला? आमच्या लहान मुलांचं आरोग्य पण धोक्यामध्ये आहे, ते पण व्यवस्थित करून द्यायचं. ते मुलांना इकडे हाडवूड तिकडे हाडवूड, मुलांना असं वाटतं की इथे बाबा चला योग्य खेळायला भेटेल. आता वडवले साहेब होते, त्यांनी आम्हाला नाना नानी पार्क करून दिलं. हे वयस्कर लोकांसाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी हे गार्डन आम्हाला पाहिजे. बाकी आम्हाला काही नाही पाहिजे. आम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठीच आम्हाला हे करायचं आहे आणि लहान मुलांसाठी. उद्यानाच्या जागेवर आता आयुष्यमान आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप ठाकरेंचे नगरसेवक शहाजी खुसपे यांनी केलाय. इतर पक्षीय लोक हे सर्व मिळून आम्ही तिथे एकमेव जे संत ज्ञानेश्वर नगर वासियांसाठी जी एकमेव जागा आहे, खेळण्याचं जे गार्डन होतं, जे 13 वर्ष धुळखात पडलेलं होतं, त्याचं पुनरुज्जीवन करून परत ते खेळण्यासाठी योग्य करायला घेतल्यानंतर काही ठराविक लोकांनी त्या ठिकाणी आरोग्य केंद्र बनवण्याचा घाट घातला. पण त्यांना ह्या गोष्टी लक्षात येत नाही की आरोग्य केंद्राला जाण्यासाठी तिथे रस्ताच नाही. आरोग्य केंद्र जिथे हे करायचं बोलतंय त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी शौचालय आहे, एका बाजूनी दोन्ही बाजूनी नाला आहे, वरती मच्छीवालेवर म्हणजे घाणीचं साम्राज्य पसरलेल्या ठिकाणी आरोग्य केंद्र करण्याचा अट्टहास कशासाठी करतात मला काय आहे. त्याच्यापेक्षा योग्य जागा ही मुख्य रस्त्यालगत, जिथून ज्ञानेश्वर नगरचा मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यालगत जागा अवेलेबल असताना, उपलब्ध असताना त्या जागेवर न करता एकमेव लहान मुलांचं जे गार्डन आहे तिथेच करण्याचा हे लोकांचा जो अट्टहास चाललाय हा खरोखर विचित्र आहे. तर सर नेमकं या संदर्भात म्हणजे काही विरोध कोणाकडून नेमकं करण्यात आला असं काही कळेल का? विरोध हा प्रकार नाहीये. मागील 20 दिवसापूर्वी पण माझं महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलेले की आम्ही बैठक घेऊन योग्य चर्चा करून निर्णय घेतल्यानंतर काय करायचं ते ठरवू, तोपर्यंत त्या ठिकाणी काही करणार नाही. पण असं असताना सुद्धा काल अचानक दुपारी 2 वाजता त्यांनी कंटेनर आणले आणि ताकदीच्या जोरावरती स्थानिक प्रशासनाला सर्वांना हाताशी धरून त्यांनी ती गोष्ट करून घेतली. आणि त्या गोष्टीला स्थानिक माझ्याकडे 3,500 लोकांच्या स्थानिक नागरिकांच्या सह्या आहेत की त्यांचा त्या आरोग्य केंद्राला विरोध असून तिथे गार्डन लहान मुलांसाठी आरोग्य केंद्राची मागणी मी सुद्धा केलेली आहे. पण ते योग्य ठिकाणी जे मुख्य रस्त्यालगत जागा आहे तिथे, आणि जिथे नाना नानी पार्क जे लहान मुलांचं उद्यान होतं त्या ठिकाणी उद्यान व्हावं ही माझी मागणी आहे. सर एक शेवटचा प्रश्न सर, तर आपली नेमकी मागणी त्यांच्याकडे कशा संदर्भात आहे? म्हणजे ते आरोग्य केंद्र कुठे उभारावं आणि ती जमीन कशा प्रकारे? नक्कीच आम्ही लेखी सुद्धा निवेदन दिले. आम्ही पुन्हा आयुक्त साहेबांची भेट घेऊन आम्ही सांगणार आहोत की ती जागा अयोग्य आहे, तुम्ही स्वतः येऊन पाहणी करा आणि आरोग्य केंद्रासाठी जी मुख्य रस्त्यालगत जी योग्य जागा आहे त्या ठिकाणी आरोग्य केंद्र
आणि गार्डनच्या ठिकाणी गार्डन द्या, हे आमची एकमेव. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकशाही मार्गानेच करणार आहे. कोणत्याही पद्धतीचा आम्ही गैरवापर कुठल्याही ताकदीने हे करणार नाही. लोकशाही मार्गानेच आंदोलन करून आम्ही ही गोष्ट करून घेणार आहोत. आरोग्य केंद्राचे कंटेनर आल्यामुळे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. विशेष म्हणजे एवढ्या गोंधळानंतरही प्रशासनानं आरोग्य केंद्राचे कंटेनर तिथेच ठेवलंय. ठाण्याहून सोहम शिर्केसह ब्युरो रिपोर्ट माय महानगर लाईव्ह. अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.